ठिकाणी मी लिहून दिला आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 आणि त्याच्यामध्ये पार्ट 2. बट या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल नंबर काय दिसतंय किंवा क्वेश्चन नंबर काय दिसतोय फर्स्ट. याचा रिझन असा आहे की याचं जे बेसिक आहे, या प्रॅक्टिस सेटचा जो बेसिक आहे तो आपण सुरुवातीला घेतला होता आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. म्हणून एक माझा तुम्हाला व्यक्तिगत सल्ला आहे किंवा सजेशन आहे की हे प्रॅक्टिस सेट म्हणजे पार्ट 2 बघण्यापूर्वी तुम्ही पार्ट 1 म्हणजे बेसिक अवश्य पाहावा, म्हणजे तुम्हाला हे अतिशय सोपं जाईल. तर या ठिकाणी एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे दी फॉलोइंग टेबल शोज. या ठिकाणी टेबल आहे, या टेबलमध्ये तुम्हाला पॉईंट ऑन अ नंबर लाईन, म्हणजे आपण नंबर लाईन आता डोक्यात घ्यायची आहे. त्याच्यावर काय काय नंबर लाईनवर काय काय असतात पॉईंट्स अँड कोऑर्डिनेट. डिसाइड वेदर द सेगमेंट. आता या ठिकाणी क्वेश्चन मध्ये सेगमेंट जे दिलेले आहे ते सेगमेंट या टेबलवरून कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आता सेगमेंट म्हणजेच काय, डिस्टन्स काढावं लागेल आणि डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला आपण याच्या आधी डिस्टन्स काढायला शिकलेलो आहोत. म्हणजे याचा आधी डिस्टन्स काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून ठरवायचं आहे की ते सेट कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही. तर बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपला, मीन्स फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. सेट DE अँड सेट AB. सुरुवातीला आपण सेट DE काढून घेऊया. तर D कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज, म्हणजे Dचा कोऑर्डिनेट काय या ठिकाणी -7. अगदी त्याच पद्धतीनं अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E इज काय या ठिकाणी 9. आता या दोन्ही नंबर मध्ये तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. याच्यामध्ये बिग नंबर कोणता आहे आणि स्मॉल नंबर कोणता आहे. निश्चितच या ठिकाणी 9 काय आहे, हा बिग नंबर आहे. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स काढत असताना आपण बिग नंबर मधून स्मॉल नंबर मायनस करत असतो. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी बिग नंबर ठरवायचा आहे. तर 9 इज ग्रेटर दॅन -7. -7 पेक्षा काय 9 या ठिकाणी मोठा आहे. म्हणून 9 -7 म्हणजे बिग नंबर मधून स्मॉल नंबर आपला मायनस करायचा आहे. या ठिकाणी 9 मायनस इंटू मायनस, हे ब्रॅकेट आहे म्हणजे काय मल्टिप्लाय. म्हणून मायनस इंटू मायनस काय होईल या ठिकाणी +7. 9 + 7 इज इक्वल टू 16. म्हणून डिस्टन्स बिटवीन पॉइंट D and E is equal to 16. आपण याला असे लिहू शकतो या ठिकाणी लेंथ DE is equal to 16 युनिट्स. याला आपण समजण्यासाठी नंबर 1 या ठिकाणी याला नाव देऊया. आता अगदी याच पद्धतीने आपल्याला सेट AB काढून घ्यायचा आहे या ठिकाणी. म्हणून the coordinates the coordinate of point कसं जातं या ठिकाणी A B म्हणजे पॉइंट A इज किती या ठिकाणी -3 अँड डे किंवा कोऑर्डिनेट घेऊ शकतो तुम्ही. कोऑर्डिनेट
पॉइंट बी इज, बीचं किती आहे 5. हे दोन्ही नंबर मध्ये कम्पेअर करा, बिग नंबर कोणता आहे आणि स्मॉल नंबर कोणता आहे. तर निश्चितच 5 इज ग्रेटर दॅन -3. बिग नंबर मधून स्मॉल नंबर काय करावा लागेल, आपला मायनस करावा लागेल. म्हणून 5 मायनस -3 इज इक्वल टू काय या ठिकाणी 5 मायनस इंटू मायनस प्लस 3 इज इक्वल टू काय 8. म्हणून डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and B, points A and B is equal to किती या ठिकाणी 8. म्हणून length of AB is equal to किती आहे 8 युनिट्स. आता तुम्ही D मध्ये and AB मध्ये जर ऑब्झर्वेशन केल्यास तुम्हाला हे काय दिसते या ठिकाणी हे कॉन्ग्रुएंट नाही, म्हणजे दोन्ही सेट जे आहे ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट नाही. म्हणून लेंथ ऑफ ए बी किंवा डी, लेंथ ऑफ डी नॉट इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. कशावरून, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. म्हणून से डी is not congruent to set, is not congruent to set AB. सेकंड एक्झाम्पल आहे सेक BC अँड सेक AB. हे कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही ते आपला फाइंड करायचं आहे, ओळखायचं आहे. तर या ठिकाणी या दोन्हींचा आपलं काय काढून घ्यावं लागेल, डिस्टन्स काढावं लागेल. तर सेक BC अँड सेक AB. Okay, the coordinate of आज समजला आपला सेक BC काढायचा आहे, म्हणून कोऑर्डिनेट कसं घ्यावं लागेल, आपला या ठिकाणी B चं घ्यावं लागेल. तर B चं कोऑर्डिनेट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती आहे, ऑफ पॉइंट B is 5. त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C is 2. ओके. आता या 5 आणि 2 जर कम्पेअर केलं तर 5 हे काय आहे, 2 पेक्षा बिग नंबर आहे. म्हणून 5 इज ग्रेटर दॅन 2. बिग नंबर मधून स्मॉल नंबर या ठिकाणी मायनस करायचा असतो. म्हणून 5 मायनस 2 इज इक्वल टू किती आहे 3. आपण या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॉइंट B अँड C इज इक्वल टू किती आहे 3. या ठिकाणी तुम्ही युनिट्स देखील लिहू शकता. अँड त्याच पद्धतीनं लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 3 युनिट्स. याला आपण नाव देऊया नंबर 1. ओके. याच पद्धतीनं सेम ॲज इट इज आपल्याला काय करायचं या ठिकाणी AD काढायचं आहे. म्हणून the coordinate of
पॉइंट ए डी म्हणजे याचं किती या ठिकाणी -3 अँड the coordinate of point या ठिकाणी पॉइंट कशाचं होतं ते एचं सॉरी हो पॉइंट ए इज -3 and आता कशाचं पॉइंट डी Point D is -7. आता -3 आणि -7 चा कम्पेअर केल्यास निश्चितच आता लक्ष देईल की -3 काय हा बिग नंबर आहे म्हणून -3 इज ग्रेटर दॅन -7 म्हणून या ठिकाणी -3 -7 म्हणजे बिग नंबर म्हणून स्मॉल नंबर काय करत असतो या ठिकाणी मायनस इज इक्वल टू या ठिकाणी -3 मायनस इंटू मायनस प्लस किती या ठिकाणी 7 मायनस 3 इज इक्वल टू 4 म्हणून या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए and D is equal to 4 units. Length of area is equal to किती आहे देखील 4 unit. याला आपण इक्वेशन नंबर द्यायचा आहे सेकंड. या दोन्हीनुसार लेंथ ऑफ समजला BC not is equal to length of area कशावरून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड ओके म्हणून या ठिकाणी से BC is not congruent to say AD. एक्झाम्पल नंबर 3 सेम आपण मागे जसे दोन एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील सॉल्व करायचं आहे अतिशय सोपं आहे एक्झाम्पल नंबर 3 जो आहे तो आहे से BE अँड से AD तर या ठिकाणी आता दी coordinate of point B is किती आहे 5 and coordinate of point E is इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी 9 ओके आता 5 आणि 9 चं कंपेअर केल्यानंतर निश्चितच आपल्याला एक लक्षात येतं की 9 काय हा बिग नंबर आहे 5 पेक्षा म्हणून 9 इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे बिग नंबर म्हणून स्मॉल नंबर काय करावा लागतो आपला मायनस करावा लागतो म्हणून या ठिकाणी 9 मायनस 5 इज इक्वल टू किती मिळाला आपला 4 आपण याला असं लिहू शकतो या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन पॉइंट B and E is equal to 4 units म्हणजे length of BE is equal to 4 units या ठिकाणी याला नाव देऊया आपण नंबर 1 and second
सेकंड जे आहे या ठिकाणी एडी, म्हणून दी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, एचं कोऑर्डिनेट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती आहे -3 आणि डी चं किती आहे ठिकाणी -7, म्हणून कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी, मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं म्हणून आपण या ठिकाणी लगेच सांगू शकतो की याचा आन्सर किती येणार आहे 4 -7. या दोन्ही मध्ये कंपेअर केल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात येते की -3 इज ग्रेटर दॅन -7, बिग नंबर मायनस स्मॉल नंबर, म्हणून -3 -7 इज इक्वल टू -3 मायनस इंटू मायनस प्लस 7 minus 3 is equal to 4. म्हणून distance between point A and D is equal to 4 units. याला असं देखील लिहू शकतो आपण length of AD is equal to 4 units. याला नाव देऊया आपण सेकंड. आता या ठिकाणी लेंथ ऑफ बी अँड लेंथ ऑफ एडी दोन्ही किती आले 4 आले, म्हणजे दोन्ही काय या ठिकाणी सेम आहे, म्हणून लेंथ ऑफ बी इज इक्वल टू लेंथ ऑफ एडी. कारण काय दोन्ही किती आहे 4 आहे. हे कसा शोध करतोय आपला फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. यानुसार से BE congruent to set AD. क्वेश्चन सेकंड आहे पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेक AB. म्हणजे या ठिकाणी सेक AB आहे आणि त्याचा मिड पॉइंट काय या ठिकाणी M. आता या ठिकाणी आपल्याला लेंथ AB किती दिलं आहे 8 युनिट्स म्हणूया आपण त्याला, आणि देन फाइंड द लेंथ ऑफ AM, म्हणजे पूर्ण AB किती आहे 8. M हा मिड पॉइंट म्हणजे AM किती आपण असे अंदाजे सांगू शकतो की किती या ठिकाणी 4 युनिट येईल. तर या ठिकाणी लक्ष द्या M इज द मिड पॉइंट ऑफ सेक AB. आपल्याला या ठिकाणी दिलेला काय काय आहे लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 8 युनिट्स म्हणायचं आहे आपण, अँड आपला फाइंड काय करायचं आहे लेंथ AM क्वेश्चन मार्क. म्हणून लेंथ AM काय असणार ABच्या हाफ. पुन्हा सांगतोय लेंथ ऑफ AM हे ABच्या किती आहे हाफ आहे, कारण M काय हा मिड पॉइंट आहे, म्हणून हाफ लेंथ AB. ओके, म्हणून लेंथ AM इज इक्वल टू 1/2 इंटू AB किती या ठिकाणी 8, 2 4 8, म्हणून लेंथ ऑफ AM is equal to 4 units.
याच पद्धतीने आता सेम असाच एक क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर थर्ड. तर क्वेश्चन असा आहे, पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेक सीडी. म्हणजे सेक सीडी मध्ये मिड पॉइंट काय आहे? P. ओके. CP इज इक्वल टू 2.5. C पासून तर P पर्यंत जो डिस्टन्स आहे तो किती? 2.5. तर आपल्याला फाइंड काय करायचं या ठिकाणी? सीडी फाइंड करायचा आहे. आपण अंदाजे सांगू शकतो 2.5 इंटू 2 इज इक्वल टू 5. तर या ठिकाणी बघा, P is the midpoint of sec CD. ओके. आता या ठिकाणी आपल्याला लेंथ कशी दिलेली आहे? CP ची लेंथ ऑफ CP इज इक्वल टू 2.5 युनिट्स. अँड आपलं फाइंड काय करायचं आहे या ठिकाणी? लेंथ CD, लेंथ ऑफ CD इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे आपलं फाइंड करायचं आहे. म्हणून या ठिकाणी लेंथ ऑफ CP इज इक्वल टू हाफ, कारण CP हे काय आहे? CDच्या हाफ आहे. म्हणून या ठिकाणी लेंथ ऑफ CD. आता आपल्या ठिकाणी CP इज इक्वल टू किती दिलेला आहे? 2.5. 2.5 इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ ऑफ CD. आता आपलं लेंथ ऑफ CD काढायचं आहे. म्हणून या 2 ला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करा किंवा लेफ्ट हँड साइडला घ्या. इकडे डिव्हायडेशन मध्ये आहे, लेफ्ट हँड साइडला येताना हे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. म्हणून लेंथ ऑफ CD is equal to 2.5 into 2. 2.5 into 2 म्हणजे किती आहे? 5. म्हणून या ठिकाणी लेंथ ऑफ CD is equal to 5 units.